पेनाच्या गजवारावर पोलिशीन झाली ताई, ताई ग आज पोलिशीन झाली ताई. मला असं कधीच वाटलं नव्हतं की इतक्या अर्जंटमध्ये पहिल्याच्या याच्यात होईल म्हणून. त्याच्यात माझ्या वडिलांची सगळ्यात इच्छा होती का मुलींना सगळ्यात पुढे जावं म्हणून. सर्वस्व आहे ते माझे. असं नेहमी बोललं जातं की हजारों रोजगार भी मिलते हैं, काम के चंग भी मिलते हैं, लेकिन बुरा वक्त आए तो सबके दरवाजे बंद मिलते हैं. ॲब्सोल्युटली तिने ते प्रूव्ह करून दाखवलं. तिचं जे पोटेन्शियल आहे ते येताना मी आईला म्हणत होतो ना, अगदी बेस्ट बुद्धी, स्वभाव अगदी साधा, जिचं नाव आहे राधा. असं मी एक शब्द म्हणजे आईला वाईट वाटायला नको माझ्या की मी कविता बनवते, मुलगा थोडं पण तसं काही बोलला नाही. सर या माझ्या या यशामध्ये तुमचा पण फार मोठा वाटा आहे आणि माझ्या आईवडिलांचा पूर्ण फॅमिलीचा पण खूप मोठा वाटा आहे. बाई सूर्य तापतो गलई ऊन लागत शेतात, बाई सूर्य तापतो गलई ऊन लागत शेतात. अग ह्या लाडक्या लेकीच्यानं देते दप्तर हातात, हातात ग देते दप्तर हातात. ऊन लागत शेतात गैर मळे दिसयाला, बाई ऊन लागत शेतात गैर मळे दिसयाला. पेनाच्या गजवारावरील खुर्ची मिळन बसयाला, याला ग आता खुर्ची मिळन बसयाला. अग ह्या लाडक्या लेकीला न दप्तर देते घाई घाई, अग ह्या लाडक्या लेकीला न दप्तर देते घाई घाई. पेनाच्या गजवारावर पोलिशीन झाली ताई, ताई ग आज पोलिशीन झाली ताई. ह्या पेनाच्या गजवारावरील पोलिशीन झाली ताई, ताई ग पोलिशीन झाली ताई. लाड खायाचा प्यायाचा न उचल शाळाची बाई बॅग, अग लाड खायाचा प्यायाचा न उचल शाळेची बाई बॅग. शाळा शिक्षणाच्या पायीने किती पुढं गेलंय जग, जग ग किती पुढं गेलंय जग. बाई ह्या लेकीचं शिक्षण नाही म्हणू तुला मुलं कमी नाही त्या कशात, बाई ह्या लेकीचं शिक्षण ग नाही म्हणू तुला मुलं कमी नाही त्या कशात. द्रौपदी मुर्मू ग ताईचं नाव पेपराला येत, येत ग नाव पेपराला येत. बाई ह्या लाडक्या लेकीच्या न दप्तर मी देते हाती, बाई ह्या लाडक्या लेकीच्या ग दप्तर मी देते हाती. द्रौपदी ग मुर्मू ताई आज आहे ना राष्ट्रपती, राष्ट्रपती ग आज आहे ना राष्ट्रपती. बाई ह्या शाळा शिक्षणाचं न गीत जोड घाई घाई, अग ह्या शाळा शिक्षणाचं गीत जोड घाई घाई. अग राथे आडानी जीवनात न कष्ट शेती मंदी लई, लई ग कष्ट शेती मंदी लई. तुपलं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. रिझल्ट कोणी बघितला? दीदीना मोठ्या दीदी. जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा दोघांनाही बघितलं, तुम्ही लक्षात आलं की आता ती पोलीस झालेली म्हणून, तर तो क्षण कसा होता? तेव्हा कसं वाटलं तुम्हाला? आई म्हणून काय सांगता? तेव्हा मला असं झालं का मला असे हातपाय जड पडल्यासारखे झाली, काय बोला म्हणून काही समजतच नव्हतं. माझ्या नुसतं डोळ्यातून पाणी येत होतं आणि असं कोणाला सांगावं असं वाजही का. आज घरी तर कोणीच नव्हतं सांगायला, पण मी एकटीच होते घरी. लय छान वाटत होतं काल, एकदम मस्त वाटत होतं. लय मिरवणूक ते सगळं हा लय छान वाटत. माझ्या जीवनातला हे सगळ्यात मोठा क्षण होता. मला असं कधीच वाटलं नव्हतं की इतक्या अर्जंटमध्ये पहिल्याच्या याच्यात होईल म्हणून. त्याच्यात माझ्या वडिलांची सगळ्यात इच्छा होती का मुलींना सगळ्यात पुढे जावं म्हणून.
तुम्ही आता पण भाषण चालू असताना वगैरे तुमच्या डोळ्यातून तिथं पण पाणी आलं आणि अनुराधाने तो विषय काढला की माझे आजोबा असते तर आणखी खूप आनंद झाला असता. तुम्ही पहिल्यांदा रिझल्ट बघितलं तुम्हाला कसं वाटलं? माझा आवाजच निघत नव्हता तर काय बोला म्हणून. तिचा फोन ज्या वेळेस आला त्यावेळेस आता हा व्हिडिओ आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील लोक बघते, संपूर्ण भारतातील लोक बघताय. काय सांगसान आता तुमच्या दोन्ही मुली आहे, एक मुलगा आहे. तुम्ही एवढ्या गरिबी परिस्थितीतून तुला आज पोलीस होण्यापर्यंतचा हा जो प्रवास आहे याला साथ दिली. बाकीच्या आई वडिलांना काय सांगसाल तुम्ही जे मुलीचं मी शिक्षण प्रत्येक वडिलाला सांगन की त्यांनी आपापल्या मुलीला शिकण्याला प्रोत्साहन द्यावं म्हणून. माझ्या आजोबाचं स्वप्न होतं की मी पोलीस म्हणजे त्यांचं असं स्पेसिफिक असं नव्हतं की पोलीसच व्हावं, पण कोणत्या बी एका गव्हर्नमेंट जॉबला लागावं असं त्यांचं स्वप्न होतं. पप्पा जेव्हा आजोबा वारले ना तेव्हा आमच्यामधलं कोणीच ड्युटीला लागलेलं नव्हतं. मग आजोबाचं असं मला वाटत होतं की मी स्वप्न पूर्ण करावं म्हणून. मग मी अकॅडमी जॉईन करून पोलीस होण्यासाठी गेले समजा अकॅडमीमध्ये आणि तिथं पूर्ण प्रशिक्षण घेऊन आज अमरावती ग्रामीण पोलीसमध्ये सिलेक्ट झाले. मला अक्षरशः माझं पूर्ण लटलट काप होत होतं. मला काय करावं म्हणून समजत नव्हतं. मी दीदीचा कॉल जेव्हा मला आला तर मी पप्पाला पण मी नाही केला, दीदीनेच कॉल केला पप्पाला पण. मग नंतर जेव्हा मी रडत होते आणि मग नंतर पप्पाला कॉल करून सांगितलं. पप्पा मग मला पप्पा म्हणे मी तुला न्यायला येतो म्हणे. मग पप्पाने म्हणजे मला न्यायला आले आणि मी आवरलं. मग आपल्या भाषा तिकडे गेल्यामुळं मला वाटत सगळं चांगलं करते त्या. पण मी कधी सांगायचे बाई तुम्ही चांगलं करा, बाई तुम्ही चांगलं राहा, बाई तुम्ही हे करून दाखवा, ड्युटी लागून दाखवा. नामदेव काकाची मुलगी याच्यामध्ये जॉईन झाली अमरावती पोलीसमध्ये. एवढा आनंद झाला अक्षरशः आम्ही काल एवढं हे होतो, इथे खुशीत होतो. आणि आज पण सकाळपासून आम्हाला यायचं इकडं संभाजीनगरहून, कधी जायचं आपल्याला, कधी जायचं. खूप आम्ही वाट बघत होतो इकडे येण्याची. पहिले फोन आम्ही नामदेव काकालाच लावला तर एवढा आनंद झाला की बोलता येईना. तिचे काका मी बोलले तर म्हणजे आमच्या मुलीनं आमचं नाव रोशन केलं. आम्हाला इतकी खुशी झाली, लय खुशी झाली. सगळ्या गावाला सुद्धा खुशी झाली तिची. रिझल्ट बघितले मी एकदम शॉक झाले. मला वाटलं नव्हतं म्हणजे ती फर्स्ट अटेम्प्टमध्ये एवढं काही करून दाखवल म्हणून. पण मी बघितलं आणि तिनं ते करून दाखवलं, त्याच्यामुळं मला पण खूप मोटिवेट भेटलं. आणि तिने जसं आमच्या आवारे परिवाराचं नाव रोशन केलं तसंच आम्ही पण करणारच. आम्ही माहिती आहे गाडीमध्ये जेव्हा बोलत होतो सर आम्ही कार्यक्रमाहून येत होतो आणि येताना आम्ही बोलत होतो ते ठीक आहे सगळं, ती पोलीस झाली पण ती पोलीस म्हणून वाटतच नाही, कारण ती खूप हळवी. आता पण बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. हे उत्तम संस्काराचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे सर. संस्कार हा एक खूप महत्त्वाचा घटक असून प्रत्येक पालकांनी मुलांना शिक्षणाबरोबरच संस्कार जर दिले तर अशा पद्धतीनं या ठिकाणी त्याचे फळ मिळतात. आणि खरंच जर बघितलं ना तर आज पण तिच्याकडे वाटत नाही की ही पोलीस आहे म्हणून, परंतु अशाच पोलिसांची गरज आहे. कारण लोकांच्या भावना आणि कशी परिस्थिती कशी हँडल करायची हे सर्व असेच लोक करू शकतात. ज्या व्यक्तींना गरिबाची जाणीव आहे तेच लोक गरिबांची सेवा करू शकतात. त्याचं या ठिकाणी हे नक्कीच उत्तम उदाहरण असेल. आम्ही एवढं सगळं रेकॉर्ड करतोय, तुम्ही म्हणसाल की अनेक पोलीस होत आहेत. हे रेकॉर्ड करण्याचं कारण काय माहिती आहे तुम्हाला? हे व्हिडिओ की गावातली पहिली पोलीस आहे ती, बरोबर ना? गावातली पहिली पोलीस आहे, मुलगी आहे, पहिल्या अटेम्प्टमध्ये जॉईन झालेली आहे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आज मी जी पोलीस बनले याच्या मागे म्हणजे जेव्हा सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे आणि या सपोर्टमुळेच मी आज पोलीस म्हणजे माझं सिलेक्शन झालं आहे.